नमस्कार. जय महाराष्ट्र. लाडकी बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजना 6 जानेवारी. आज मकर संक्रांती बोनस नोव्हेंबरचे 1,500 आले. तर जाणून घेऊया कशी प्रोसेस असणार आहे. निधी वितरणाची घोषणा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित निधीचे त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. तर नोव्हेंबरचा हा हप्ता आलेला आहे. आता डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे. जानेवारीचा हप्ता बोनस म्हणून येणार होता. तर प्रोसेस कशी असणार आहे जाणून घेऊया. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 महिन्याचे हप्ते एकत्र करून संक्रांती बोनस म्हणून 4,500 अशी एक रकमी रक्कम येणार होती. परंतु फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. तर जानेवारी प्लस डिसेंबरचा हप्ता कसा येणार आहे जाणून घेऊया. तर कॅबिनेटचा निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन. महिला मंत्र्यांसह आदित्य तटकरे यांच्यासह झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बोनसमध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 प्लस जानेवारीचे 1,500 विशेष बोनससह आणि 100 वाढीसह भेटणार होते. परंतु फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. तर त्या पुढची प्रोसेस कशी आहे जाणून घेऊया. तर बँकानुसार कसं टप्प्यामध्ये वर्गीकरण केलं आहे ते जाणून घेऊया. बँक ट्रान्सफर 64%सह बँकांमध्ये विभागणी. टप्पा 1 स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा अशा पहिल्या टप्प्यामध्ये ह्या बँका असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये HDFC, ICICI आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर ह्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींसाठी अजून काय भेटवस्तू असणार आहे जाणून घेऊया. रोख बोनस व्यतिरिक्त महिलांना सक्षमीकरणासाठी जानेवारीपासून 200 रुपये अतिरिक्त वाढ. कौशल्य विकास बोनस आणि प्रशिक्षण. PM विश्वकर्मा योजनेतील पिवळ्या नारंगी रंगाच्या कुपनधारकांना शिवणयंत्र आणि पैठणी साड्या. भांडी योजनेत 10वी किंवा 12वी शिकणाऱ्या मुलांना टॅबलेट शिक्षणासाठी. तर हे होते मकर संक्रांतीसाठी अतिरिक्त भेटवस्तू. तर एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही क्वेरी असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.